Today we will discuss about 12वी सायन्स मधला डेरिव्हेटिव्ह मधला सेकंड थेरम, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑन इनव्हर्स फंक्शन किंवा थेरम ऑन इनव्हर्स फंक्शन. मॅथ सेकंड डिफरन्शिएशन आणि त्याच्यातले 3च थेरम आहेत आणि 3 पैकी फायनलला बोर्डाला एक येतोच. त्यातला आपण सेकंड थेरम बघायचे. आपल्याला काय थेरम आहे बघा. इफ y इज इक्वल टू एफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे काय, y हे कुणाचं फंक्शन आहे, एक्स. y इज इक्वल टू एफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे y हे कुणाचं फंक्शन आहे, एक्स आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता असा लिहिला आपण y इज इक्वल टू एक्स प्लस 3. म्हणजे y कुणावर डिपेंड आहे, एक्स वर. म्हणजे y कुणाचं फंक्शन आहे, एक्सचं फंक्शन आहे. कळलं. आता एक्स हे y एक्सचं फंक्शन आहे, पण हेच आपण पुढे काय म्हणतोय बघा, अँड एक्स इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे एक्स कुणाचं फंक्शन आहे, वायचं. बघा आता हे मी y इकडे आणलं, y मायनस 3 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आला, y मायनस 3. आता बघा हे y कुणाचं फंक्शन झालं, एक्सचं. आता एक्स हा y मायनस 3 मध्ये लिहिला, म्हणजे एक्स कुणाचं फंक्शन झालं, y मायनस 3चं झालं. म्हणजे हे फंक्शन पण अस्तित्वात असेल, याला म्हणा हे फंक्शन असेल तर याला म्हणायचं इनव्हर्स फंक्शन. काय म्हणायचं याला, इनव्हर्स फंक्शन. तसं बघा, इफ y इज इक्वल टू एफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड एक्स इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन, म्हणजेच इनव्हर्स फंक्शन ऑफ y. y एक्सचं फंक्शन आहे आणि एक्स वायचं फंक्शन असेल तर dx बाय dy काय लिहू शकतो, 1/dy बाय dx. काय म्हणलं, dx बाय dy काय लिहिता येतं, 1/dy बाय dx. बरोबर. आता बघा त्यांनी काय सांगितलं, y हे कुणाचं फंक्शन आहे, एक्स. म्हणजे एक्स चेंज झाला की y चेंज होणार आहे. y डिपेंड्स अपॉन एक्स. y इज द फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे y डिपेंड्स अपॉन एक्स. म्हणजे y मध्ये एक्स मध्ये चेंज झाला की y मध्ये चेंज होतोय. सो y इज अ डिपेंडंट व्हेरिएबल, एक्स इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे एक्स मध्ये चेंज झाला की y मध्ये चेंज झालाय. म्हणजे एक्स मधला चेंज किती आहे, डेल्टा एक्स. मग y मधला चेंज काय होईल, डेल्टा. चेंज हा डेल्टाने दाखवायचा. एक्स मधला चेंज डेल्टा एक्स, y मधला चेंज डेल्टा वाय. तेच सांगायचं आपल्याला. लेट डेल्टा एक्स बी increment in x, then delta y be increment in y. म्हणजे एक्स मधलं इन्क्रिमेंट डेल्टा एक्स असेल तर y मधले इन्क्रिमेंट डेल्टा वाय असेल. बघा, एक्स मधले इन्क्रिमेंट डेल्टा एक्स तर y मधले इन्क्रिमेंट डेल्टा वाय. इन्क्रिमेंट म्हणजे वाढ, चेंज. चेंज याचा अर्थ वाढू बी शकते आणि कमी बी होऊ शकते. इन्क्रिमेंट म्हणजे वाढ. एक्स मधला जर वाढ तर जे प्रूव्ह करायचे आपल्याला, बघा जे प्रूव्ह करायचे आहे ते डेल्टाच्या स्वरूपात लिहायचं. काय लिहायचं बघा आता, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू, बघा डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इथं लिहिलं आणि इथं तेच उलट लिहिलं इथं, डेल्टा वाय बाय डेल्टा. म्हणजे डेल्टा वायला डेल्टा वाय कट, काय राहिलं 1. आता बघा हे लिहिलं. आता काय प्रूव्ह करायचे, डेल्टा डीएक्स बाय डीवाय. म्हणजे हा इथं ठेवा, हा 1/, बघा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स काय केला, इथं खाली डिवाइड केला. म्हणजे जे प्रूव्ह करायचे ते इथं आलं. बघा फक्त इथं डी मध्ये, तेच इथं काय डेल्टा मध्ये. कळलं. आणि टेकिंग लिमिट एज डेल्टा एक्स टेंड टू 0. काय म्हणायचं, टेकिंग लिमिट एज डेल्टा एक्स टेंड टू 0 बोथ साइड. दोन्ही साइडला डेल्टा एक्स लिमिट घ्या. काय म्हणा बघा,
काय केलं बघा इथं, हे डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स घेतला इज इक्वल टू 1. डेल्टाला डेल्टा एक्स कट, डेल्टा वाय कट 1. आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं, म्हणजे डेल्टा ही एक्स बाय डेल्टा वाय इथं ठेवायचं आणि हे काय करायचं, जे प्रूव्ह करायचे ते इथं आलं का नाही बघा डेल्टाला. आता ह्याचं काय घेतलं, लिमिट घेतला. पण लिमिट घेतल्यानंतर काय बघा, डिनॉमिनेटर 10 to 0 लागतं. लिमिट घेतल्यानंतर काय लागतं, डिनॉमिनेटर. इथं डिनॉमिनेटरला काय, लिमिट डेल्टा एक्स 10 to 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. डेल्टा एक्स आहे, डेल्टा एक्स 10 to 0. पण इथं बघा डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय, लिमिट काय डेल्टा एक्स आहे, पाहिजे काय डेल्टा वाय 10 to 0. मग ते लिहून टाकायचं बघा, ॲज डेल्टा एक्स 10 to 0 डेल्टा वाय 10 to 0. म्हणजे एक्स मधला बदल 0 कडे जात असेल तर डेल्टा वाय हा काय जाईल 0 कडे. बघा, कारण वाय डिपेंड्स अपॉन एक्स, वाय कुणावर डिपेंड आहे, एक्स. तर एक्स मधला चेंज 0 कडे जात असेल तर वाय मधला चेंज काय होणार, 0 कडे जात असेल. म्हणून काय लिहा, डेल्टा एक्स 10 to 0 इथं ऐवजी काय लिहा, लिमिट डेल्टा वाय 10 to 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स 10 to 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. इथपर्यंत कळालं. आता आपण काय करतोय ते नीट बघा. इथं काय म्हणलं, वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. काय म्हणलंय बघा, बट वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन, डिफरन्शिएबल फंक्शन याचा अर्थ वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स लिमिट न काढता येतं. वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे वाय एक्सचं फंक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पण अस्तित्वात आहे. मग ते कसं राईट करता येईल आपल्याला बघा, लिमिट डेल्टा एक्स 10 to 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. लिमिट काढलं की काय मिळतं, डेरिव्हेटिव्ह. बघा की वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे वायचं हे कसं फंक्शन आहे, एक्सचं. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हणजे वायचं विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काढता येतं. ते किती डेरिव्हेटिव्ह आलं मग, डीवाय बाय डीएक्स. म्हणजे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सचं लिमिट काढलं तर काय मिळतं, डीवाय बाय डीएक्स. काय म्हणलं बघा, लिमिट डेल्टा एक्स 10 to 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सचं लिमिट घेतलं की काय मिळतं, डेरिव्हेटिव्ह मिळतं. आता ती व्हॅल्यू कुठं भरा, ह्याच्या ऐवजी इथं भरा. हेन्स therefore limit delta y by 0 delta x upon delta y is equal to 1 upon dy by dx. म्हणजे ह्याचं लिमिट काय आलं, dy by dx. RHS लिमिट काढलं, बट LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे RHS चं लिमिट अस्तित्वात असेल तर LHS चं लिमिट सुद्धा अस्तित्वात असलं पाहिजे. मग काय म्हणायचं, as limit on RHS exists, then limit on LHS also exists. जर RHS लिमिट अस्तित्वात असेल तर LHS लिमिट सुद्धा अस्तित्वात पाहिजे, कारण LHS आणि RHS इक्वल असं म्हणतोय. म्हणजे जेवढे LHS आहेत तेवढेच RHS, किंवा जेवढा RHS आहे तेवढेच LHS असणार. म्हणजे RHS लिमिट काढलं की LHS पण असला पाहिजे, आणि ते किती असलं पाहिजे, dx by dy. Therefore dx by dy is equal to 1 upon dy by dx. पण dy by dx 0 असता कामा नये, कारण 1 upon 0 काय येईल, इन्फिनिटी. पण लिमिट काय असतं, फायनाइट. काय केलं बघा, जे प्रूव्ह करायचे ते डेल्टाच्या स्वरूपात लिहिलं. दोन्ही साईडचे लिमिट डेल्टा एक्स 10 to 0 घेतलं आणि इथं लिहिलं. पण लिमिट मध्ये डिनॉमिनेटर 10 to 0 पाहिजे. इथं डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे म्हणून डेल्टा एक्स 10 to 0.
इथं डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय, इथं आलंय काय डेल्टा एक्स टेन टू झिरो, पण यायला काय पाहिजे डेल्टा वाय टेन टू झिरो, म्हणून इथं काय केलं डेल्टा वाय लिहून टाकला. आणि मग काय म्हणलं वाय हे काय फंक्शन ऑफ एक्स, वाय इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सचं लिमिट केलं की काय मिळतं dy बाय dx मिळतं. ते लिमिट कुठं भरलं इथं भरलं. आणि RHSचं लिमिट अस्तित्वात आहे, म्हणजे LHSचं लिमिट अस्तित्वात पाहिजे. ॲज लिमिट ऑन RHS एक्झिस्ट, लिमिट ऑन LHS ऑल्सो एक्झिस्ट. आणि ते लिमिट किती असलं पाहिजे, ठीक आहे, डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय म्हणजे dx बाय dy पाहिजे. कळलं? थँक्यू व्हेरी मच.